शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोयाबीन पिकावर खोडकिडी आणि चक्रभुंगा येऊ नये यासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरायला पाहिजेत व ते कधी वापरायला पाहिजे याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. कीटकनाशक वापरत असताना आपलं सोयाबीन 20 ते 25 दिवसाचं असताना आपल्याला कीटकनाशकाचा उपयोग करावा लागेल. यामध्ये थायमेथॉक्झोन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन असलेलं कोणत्याही कंपनीचे तुम्ही एक कीटकनाशक वापरू शकता किंवा बाहेर कंपनीचे तुम्ही सोलेमान सुद्धा वापरू शकता. यामध्ये तुम्ही जर अलिका घेतलं तर अलिकाचं प्रमाण तुम्हाला 10 ते 15 मिली 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता किंवा सोलेमन जरी भेटलं तरी त्याचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. यामुळे फायदा काय होणार आहे तर तुमच्या सोयाबीनवर येणारा चक्रभुंगा, खोडकिडा त्याचप्रमाणे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असलेलं रस शोषण करणाऱ्या किडी संपूर्ण कव्हर होतील आणि आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतील. कारण खोडकिडी अशी आहेत की संपूर्ण खोड हे पोखरून टाकतं. समोर जे वरती अन्नद्रव्याचा पुरवठा होणार आहे तर तो अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यामुळे आपलं सोयाबीन हे बारीक राहतं. तर हा संपूर्ण असतं खोडकिडी आणि चक्रभुंगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे तुम्हाला अलिका किंवा सोलेमनचा जर उपयोग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केला तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे उत्पादन वाढीसाठी ही फवारणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तसे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा.